नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। Standard 10 Subject Science and Technology Chapter Heredity and Evolution Part 5 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पहिले प्रकरण हेरिडिटी अँड इव्होल्यूशन याच्या 5व्या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। Charles Robert Darwin. This English biologist proposed the theory of evolution. He showed that all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. He proposed that principle of natural selection. चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने सक्षम ते जगतील असे सांगणारा एक नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध केला। डार्विनने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही प्रसिद्ध केले। Darwin's theory of natural selection. Darwin had published a book titled Origin of Species. डार्विनने Origin of Species नावाचे एक पुस्तकही प्रसिद्ध केले आहे। Darwin says that all the organisms reproduce prolifically. All the organisms compete with each other in a life-threatening manner. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन असे म्हणतो की सर्व सजीव किंवा सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात। हे सर्व जीव किंवा सजीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते। इन धिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन which show the modifications essential for विनिंग द कॉम्पिटिशन। आणि या स्पर्धेमध्ये असेच जीव जिवंत राहू शकतात किंवा जिंकू शकतात किंवा जिंकण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म दाखवतात। तोच सजीव या ठिकाणी तगून राहतो। However, besides this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish. या ठिकाणी या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड ही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगू शकतात, बाकीचे सर्व मरतात किंवा नष्ट होतात। जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्या सकट नवीन प्रजाती तयार करू शकतात। There are some objections of Darwin's theory. Sustaining and selected organisms can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. या ठिकाणी बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे, पण नंतर त्यातही काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेले आणि त्यातीलच काही महत्त्वाचे आक्षेप म्हणजेच ऑब्जेक्शन्स खाली दिलेले आहेत। फर्स्ट, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्यूशन। नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत असू शकत नाही। डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स। उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनला या सिद्धांताद्वारे
देता आले नाही. देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचाही उल्लेख किंवा याचे स्पष्टीकरण डार्विनला या सिद्धांतामध्ये देता आले नाही. लॅमार्किझम म्हणजेच लॅमार्कवाद. जीन बाप्टिस्टे लॅमार्क proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. He called this concept as principle of use or disuse of organs. पहा, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस हा कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बाप्टिस्टे लॅमार्क यांनी मानलेला आहे. याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत असे सुद्धा म्हटलेले आहे. He said that the neck of giraffe has become too long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for several generations. या ठिकाणी जिराफ आपली मान ताठ करून झाडावरची पाने खात असल्यामुळे त्याची मान लांब झाले आहे असे म्हणतो. शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स. तसेच लोहाराचे खांदे घनाचे घाव घालून बळकट झाले असे म्हणता येईल. विंग्स ऑफ अ बर्ड्स लाईक अ ऑस्ट्रिच and emu have become weak due to no use. शहामृग, इमू इत्यादी सारख्या पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले असावेत असे म्हणता येईल. Legs of the birds like a swan and duck have become useful for swimming due to living in water, and snakes have lost their legs by modification in their body for burrowing habit. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले, तसेच सापाने बिळात जाण्यायोग्य शरीराची रचना करताना आपले पाय गमावले. All these examples are types of acquired characters and are transferred from one to another generation. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होताना दिसतात. This is called as theory of inheritance of acquired characters or Lamarckism. यालाच मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद असे म्हणता येईल. Development of organs due to specific activities or their degenerations due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. या ठिकाणी विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीराचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. बिकॉज इट हॅज बीन व्हेरिफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन्स ब्रॉट इन अस आर नॉट ट्रान्सफर्ड टू ईच जनरेशन नेक्स्ट जनरेशन अँड देअर बाय लॅमार्क्स थेअरी वॉज डिस्प्रूव्ड. कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून
पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे या ठिकाणी दिसून आले. मीन्स द लॅमार्क्स थेअरी वॉज डिस्प्रूव्ड. We will see speciation म्हणजे जाती उद्भव. Formation of new species of plants and animals is the effect of evolution. Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्गम हा एक उत्क्रांतीचाच परिणाम म्हणता येईल. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. Each species grow in specific geographical condition. Their food, habitat, reproductive ability and period is different. However, genetic variation is responsible for formation of the new species from earlier one. Besides, geographical and reproductive changes are also responsible. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढत असते. त्यांचा आहार, त्यांचा विहार, त्यांची फलन क्षमता, समागम काळ हा वेगवेगळा असतो. त्यामुळे या जातींची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल सुद्धा कारणीभूत असतात. तसेच भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतात. तसेच सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल झालेला पाहाव्यास मिळतो.